नमस्कार, मी डी.एस. लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. देशभरात सध्या गॅस सिलेंडरच्या तुटवड्याची चर्चा जोरदार चालू आहे आणि त्यामध्ये केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय. अत्यावश्यक सेवा सुरळीत राहाव्यात यासाठी इस्मा म्हणजे इसेन्शियल सर्व्हिस मेंटेनन्स ऍक्ट लागू करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. मग आता आपल्याला प्रश्न पडेल, नेमका हा इस्मा कायदा काय आहे, तो का लागू केला जातो आणि याचा सामान्य नागरिकावरती काय परिणाम होणार. आता हे आपण सविस्तररित्या मी येणाऱ्या 2 ते 3 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगतो की हा कायदा का लागू केला आहे, याचा सामान्य नागरिकावरती काय परिणाम होणार आणि कायदा काय आहे. इस्मा ESMA म्हणजे इसेन्शियल सर्व्हिस मेंटेनन्स ऍक्ट म्हणजेच अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवण्यासाठी बनवलेला हा कायदा आहे. हा कायदा पहिल्यांदा 1968 साली भारतीय संसदेत मंजूर करण्यात आला होता. नंतर 1971 मध्ये इसेन्शियल सर्व्हिस मेंटेनन्स ऍक्ट या नावाने तो अंमलात आला. आता या कायद्याचा मुख्य उद्देश काय आहे? देशातील अत्यावश्यक सेवा कोणत्याही परिस्थितीत बंद पडता कामा नये. जर या सेवामध्ये संप असेल, काम बंद किंवा पुरवठा खंडित झाला तर सामान्य जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होऊ शकतं. यामुळे सरकारला या सेवावरती नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष अधिकार म्हणजेच इस्मा कायद्याद्वारे दिलेले आहेत. आता इस्मा अंतर्गत अनेक महत्वाच्या सेवा येतात. आता त्यामध्ये कोणत्या कोणत्या सेवा येतात आणि केंद्र सरकारला कोणत्या कोणत्या सेवेचा विशेष अधिकार आहे. यामध्ये रुग्णालय, आरोग्य सेवा, सार्वजनिक सुरक्षा, स्वच्छता व्यवस्था, पाणी पुरवठा, बँकिंग सेवा, सार्वजनिक वाहतूक, दूरसंचार सेवा, पेट्रोलियम आणि गॅस पुरवठा, कोळसा असेल, वीज आणि स्टील उद्योग, तसेच अन्नधान्य, या सर्वांचा इसेन्शियल मध्ये समावेश होतो. या सेवांमध्ये अडथळा निर्माण झाला तर देशभरात एक मोठा परिणाम पाहायला मिळू शकतो. आता इस्मा लागू झाल्यानंतर सरकारला काही विशेष अधिकार मिळतात. आता ते काय आहेत? जर अत्यावश्यक सेवांमध्ये संप किंवा काम बंद पुकारला गेला तर सरकार तो बेकायदेशीर आहे असं घोषित करतं. कोणत्या कायद्याअंतर्गत? इस्मा कायद्याअंतर्गत. तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावरती हजर राहण्याचे आदेश दिले जाऊ शकतात. जर कोणी आदेशाचं जर उल्लंघन केलं तर त्या व्यक्तीवरती कायदेशीर कारवाई होऊ शकते. आता तुम्ही म्हणाल, इसेन्शियल या इस्माचा आणि या सगळ्या गोष्टीचा काय संबंध आहे आता चालू घडामोडीचा, गॅसचा वगैरे हे त्याचा. तर इस्मा कायद्याचे उल्लंघन केल्यास संबंधित कर्मचारी असेल, अधिकारी असेल किंवा एखादी युनियन असेल, त्या नेत्यावरती किंवा त्या गटातटावरती कारवाई केली जाते. यामध्ये अटक होऊ शकते, कारावास होऊ शकतो, दंडात्मक तरतुदी पण यामध्ये कायद्यामध्ये आहेत. पूर्वी या कायद्याअंतर्गत दंडाची रक्कम सुमारे जवळपास 1000 रुपयापर्यंत होती. मात्र नंतर सुधारणा झाल्यानंतर काही प्रकरणामध्ये दंडाची रक्कम आता लाख रुपयापर्यंत वाढवली आहे. तर एका दृष्टिकोनामधनं जर बघितलं तर हा इस्मा कायदा जो आहे, म्हणजेच त्याला आपण आता ह्यामध्ये महाराष्ट्रात काय रोल आहे? महाराष्ट्रात या कायद्या आधारित म्हणजेच महाराष्ट्र इसेन्शियल सर्व्हिस मेंटेनन्स ऍक्ट लागू आहे. या इस्माच्या त्याच्याच बेसवरती हा कायदा महाराष्ट्रामध्ये लागू झालेला आहे. तर 2011 मध्ये महाराष्ट्रामध्ये अत्यावश्यक सेवा अधिनियम लागू करण्यात आला आणि 2023 मध्ये त्यात सुधारणा करून महाराष्ट्र इसेन्शियल सर्व्हिस मेंटेनन्स ऍक्ट 2023 लागू करण्यात आलेला आहे. या कायद्याअंतर्गत आरोग्य सेवा असतील, औषधे, दुकाने, वीज सेवा, सार्वजनिक वाहतूक, शिक्षण क्षेत्रातील काही सेवा आणि इतर अत्यावश्यक सेवा याचा सगळ्या गोष्टीचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आता सध्या जागतिक स्तरावरती सुरू असलेल्या युद्ध स्थितीमुळे आणि ऊर्जा पुरवठ्याच्या समस्यामुळे खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावरती परिणाम होत असल्याचं सांगितलं जाते. तसं चित्र समोर आहे पण आणि त्याचा प्रॉब्लेम भविष्यामध्ये येऊ पण शकतो. त्याचाच परिणाम घरगुती LPG गॅस आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेवरती दिसू लागलेला आहे किंवा भविष्यामध्ये दिसू लागू शकतो जर हे युद्ध वेळेवरती थांबलं नाही तर. म्हणूनच सरकारने गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि काळा बाजार रोखण्यासाठी इस्मा लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सरकारने रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल कंपन्यांना LPG उत्पादन वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच गॅस वितरण व्यवस्थेला प्राधान्य देण्याचे आदेशही तसे त्यांना देण्यात आलेले आहेत. इस्मा लागू करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे सामान्य नागरिकांना अत्यावश्यक सेवेचा पुरवठा
खंडित होऊ नये, सामान्य नागरिकाची धावपळ होऊ नये, सामान्य नागरिकाची गैरसोय होऊ नये, हेच उद्देश आहे. गॅस असेल, वीज, पाणी किंवा आरोग्य सेवा यासारख्या सेवा सुरू राहाव्यात यासाठी हा कायदा वापरला जातो. म्हणजेच एस्मा हा सरकारला एक आपत्कालीन कायदेशीर उपाय आहे, ज्यामुळे देशातील अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने या कायद्याअंतर्गत केला जातो. आता याचा जागतिक युद्धाचा याच्यावरती परिणाम आहे का? तर हो. या विषयावरील आता पुढील घडामोडी जे काही आहेत त्या आपल्याला येणाऱ्या काळामध्येच कळणार आहेत की हे युद्ध पुढे वाढत जाणार आहे का वेळेवरती थांबणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं एक इम्पॉर्टंट गोष्ट हीच आहे की जर वेळेवरती हे युद्ध थांबलं नाही, इस्रायल, अमेरिका, इराण विरुद्धचं, तर या सगळ्या गोष्टीचा परिणाम या गॅस असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल या गोष्टीवरती पडणार आहे. आणि ह्या गोष्टीवरती ज्यावेळेस परिणाम होतो त्यावेळेस ऑटोमॅटिक बाकी गोष्टी महाग होतात आणि याचा भारतालाच परिणाम होणार नाही, तर पूर्ण जगामध्ये या गोष्टीचा परिणाम जाणवणार आहे.